श्लोक 43 बघतोय आपण आता. पूर्ण श्लोक वाचते आधी. ओजस्तेजोदितिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्रांशुर्भास्करद्युतिः. ओजस्तेजोद्युतिधर असं पूर्ण एक नाम इथे आहे. 275 नाम क्रमाप्रमाणे आणि या श्लोकातलं पहिलं नाम ओजस्तेजोद्युतिधर. ओम ओजस्तेजोद्युतिधराय नमः. ओजः प्राणबलं तेजः शौर्यादयो गुणाः द्युतिर्दीप्तिः ताः धारयति इति ओजस्तेजोद्युतिधरः. एकत्र नाम आहे हे. त्यामध्ये ओज, तेज आणि द्युतिधर तिन्ही शब्द आले आहेत आणि ती पण त्याची गुणवाचक अशीच आहे. बघूया ना एकेकाचा अर्थ. ओज म्हणजे सत्व, बल ज्याला म्हणता येईल त्याचं. तेज म्हणजे शौर्य, पुरुषार्थ, पराक्रम इत्यादी गुणांनी. द्युती, द्युतीचा अर्थ आहे कांती, सौंदर्य. आणि धरह म्हणजे धारण करतो. सत्व, बल, शौर्य, कांती म्हणजे सौंदर्य इत्यादींनी ज्यांनी धारण केलेली आहे, म्हणजे हे सगळं त्याच्याजवळ आहे म्हणून तो कसा आहे ओजस तेजो द्युतिधरः. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात बलम बलवतां चाहम, मी बलवंतांचेच बल आहे. कामराग विवर्जित असं म्हटलंय. म्हणजे आसक्तीरहित, कामरारहित असं जे सामर्थ्य आहे, असं जे बल आहे ते मी आहे. तेजः तेजस्विनामहम 7व्या अध्यायातील 10व्या श्लोकात तेजस्व्यांचं तेज मी आहे. म्हणून भगवत वचनानुसार ओज आणि तेज हे वेगवेगळे नाम आहेत आणि दीप्ती म्हणजे ज्ञानस्वरूप दीप्तीला भगवंत धारण करतात. ज्ञानरूप कांती किंवा सौंदर्य दोन्ही अर्थाने आहे. म्हणजे ज्ञानस्वरूप दीप्तीला भगवंत धारण करतात. आणि द्युतिधरः हे लगेच पुढे जोडलाय, हे सगळं धारण करणारा. काही टीकाकारांनी ओजः, तेजः, द्युतिधरः अशी वेगवेगळी नामं मानली आहेत, पण आदि शंकराचार्यांनी तिचं एकत्र विवेचन केलेलं आहे. आपल्याला ज्ञात असलेल्या व्यक्तिमत्वाच्या 3 पातळ्यांचं पूर्णत्व या संज्ञेने दर्शवलेलं आहे. निरोगी शरीरातील सर्व तत्वांचं आणि घटकांचं पूर्ण साम्यत्व आणि तेजस्विता ओज या स्वरूपामध्ये निदर्शनास येते. हे आपल्यातील सत्व ओज जेव्हा रक्षण करून नियमित आणि शिक्षित करून ध्यान मार्गाकरता वापरले जाते, तेव्हा तेच बुद्धीमध्ये तेज रूपाने रूपांतरित होते. आधी आपल्यातलं ओज वाढवायचं म्हणजे निरोगी शरीर, मग त्यातलं बल, सत्व हे वाढवणं महत्त्वाचं आहे. आणि मग शिक्षित करून म्हणजे नियमित आणि शिक्षित करून ध्यान मार्गाकरता वापरलं तर तेच बुद्धीमध्ये कसं होतं, तेज रूपाने प्रगट होतं. व्यक्तिमत्वाचं समग्रत्व यामध्ये साधलं जातं. ज्या व्यक्तीने आपले सत्व, सामर्थ्य ज्याला ओज म्हटलंय ते जर अशा प्रकारे उन्नत केलं तर त्याच्या उज्ज्वलतेला आपल्या शास्त्रामध्ये तेज म्हटलंय. म्हणजे पराक्रम, शौर्य हे त्याच्यामध्ये आपोआप ते गुण येतातच. मग समर्पित जीवनातच हे एकत्रित असतात. त्यालाच दिव्य साक्षात्कारी संत बुद्ध असं म्हणतात. त्याचे भोवती असणारं शांत मनोहारी वातावरण, प्रेम करुणेने भरलेलं त्याचं हृदय आणि परिपूर्ण ज्ञान सामर्थ्याने दिसणारी मुखावरील प्रसन्नता, प्रभाव ज्याला दिव्यत्वेचा प्रभा अशी म्हणतात, म्हणजे द्युती असं म्हटलं जातं. असा तो पूर्णत्वाचा जणू पुतळाच आपल्याला भासतो. आपण व्यवहारातही बघा ना, एखादा तेजस्वी म्हणजे तडफदार असतो, न्यायनीतीची चाड असणारा असतो, धर्माचे कैवारी, धर्मरक्षणासाठी जीवावर उदार होणारे, राजधर्म पाळणारे, सत्य मार्गाचा अवलंब करणारे, मग तो कोणत्याही जाती, पंथ, वर्णाचा असो, तो कसा दिसतो? तेजस्वी दिसतो, तडफदार असतो, न्यायनीतीची चाड असते, धर्माचा कैवारी असतो, राजधर्म पाळणारा असतो आणि सत्य मार्गाचा महत्त्वाचा म्हणजे अवलंब करणारा असतो. तो कसा दिसतो? कुठल्याही जाती पंथाचा, वर्णाचा असो, तो तेजस्वीच दिसतो. ओज म्हणजे सत्व सांभाळणारे, धर्मनिष्ठ असतात. सतीच्या ठाई हे ओज, हे सत्व दिसतं. या सत्वाच्या बळावरती अग्निदिव्य सुद्धा करायला डगमगत नाही सती. कुठलीही स्त्री जिच्यामध्ये सतीत्व आहे, ओज आहे, सत्व आहे, धर्मनिष्ठ अशी ती वागणारी आहे, अशा तिच्यामध्ये ते सगळं असतंच दिसतं.
आणि त्या सत्वाच्या बळावर मग ती कुठलंही अग्निदिव्य करायला डगमगत नाही, तयार असते सदैव. श्रद्धा बळ संपन्न पुरुष नेहमी कसा असतो? हनुमंताप्रमाणे संकटाचे सागर पार करतात, अडचणींचे डोंगर लंघून जातात. असे हे ओज तेज द्युती असलेले व्यक्तिमत्व आपण इतिहास पुराण कथांमधून ऐकतो, वाचतो. ज्या अर्थी हा आत्मा सर्वाधार आहे, सर्वांना प्रकाशित करणारा आहे, काही ठिकाणी त्याचं तेज ऐश्वर्य विशेष रूपाने प्रकाशित होतं, म्हणून आपण त्याला विभूती असं म्हणतो. आणि हा भगवंत त्या सर्वांहून अधिकच ओजस्वी, तेजस्वी आणि द्युतीधर आहे. तर किती असेल मग तो जर हे सगळं आपल्याला देतो आणि मग आपल्यामध्ये ते दिसायला लागतं. सामान्यांमध्ये सुद्धा, किंवा असे तेजस्वी असतात सामान्यांमध्ये, असामान्यांमध्ये सुद्धा हे पुरुषांमध्ये हे जेव्हा सगळं दिसायला लागतं, मग जो देणारा आहे त्याच्यामध्ये हे ओज तेज द्युती किती असेल याची गणनाच नाही. म्हणून त्याचं एक नाम कसं आहे? ओजस तेजो द्युतीधर, सर्व गुण एकत्र असणारा म्हणून सांगितलं आहे. कधी कधी असामान्यांमध्ये सुद्धा एखादा गुण कमी असतो, एखादा गुण जास्त असतो, पण याच्या ठाई तर, परमात्म्याच्या ठाई तर हे सगळे गुण ओतप्रोत भरलेले आहेत, म्हणून त्याची गणनाच नाही. असा हा सर्व गुण एकत्र असणारा ओजस तेजो द्युतीधर असं म्हणून म्हटलेलं आहे त्याला. श्लोक 43, 276 नाम बघतो आपण. प्रकाशात्मा. ओम प्रकाशात्मने नमः. प्रकाश स्वरूप आत्मा यस्य सह प्रकाशात्मा, ज्याचा आत्मा कसा आहे? प्रकाश स्वरूप आहे, तो प्रकाशात्मा या संज्ञेने ओळखला जातो. प्रकाशात्मा म्हणजे तेजोमय आत्मा, सर्व हृदयांमध्ये जो आत्मतत्वाने विराजित आहे, त्याचा जाणीव स्वरूपाने अनुभव येतो. सर्व प्राणीमात्रांच्या 3 अवस्थांमधील सर्व अनुभवांचे सर्व वेळी प्रकाशन करणारा जो प्रकाश स्रोत आहे, तो प्रकाशात्मा. म्हणजे काय? की परमात्मा प्रकाश स्वरूप, प्रकाश स्रोत आहे. पण इथे भौतिक प्रकाश देणारा असं नव्हे, हे समजून घ्यायचं आहे. भौतिक प्रकाश कसा आहे? जड आहे, तो आपल्याला स्वतःला जाणायला समर्थ नाही. त्याला जाणणारा चित्प्रकाश तोच खरा प्रकाश होय. आणि म्हणून गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकात म्हटलं आहे की यदादित्य कथन तेजो जगद्भासे ते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम. मीच सूर्य चंद्र अग्नीमध्ये असणारं जे तेज आहे ते मीच आहे. जो सूर्य सर्व जगताला प्रकाशित करतो, त्यातील तेज माझंच आहे असं समज. हे पुन्हा पुन्हा आपण बघतोच आहे, अनेक नामांमध्ये हे सगळे येत आहे, पण पुन्हा त्याचं आपल्याला एक रिवाईज करतो आणि आपल्याला समजून घेण्यासाठी आपण त्यातनं आणखीन एखादा बारीकसा अर्थ त्यातून आपल्याला मिळत जातो. हे सारं जे आहे ते माझंच तेज आहे असं समज, असं भगवंताने 15व्या अध्यायात म्हटलं आहे. हे सारं जड हे चैतन्याधीन आहे. उदाहरणार्थ विजेने, विमाने, गाड्या चालतात, यंत्र चालतात विजेवर. विजेने शहरे प्रकाशित होतात, पण विजेचे बटन वीज दाबत नाही स्वतः, ते चेतनाधीन आहे. कोणीतरी दाबावं लागतं ते विजेचं बटन, आपण ते सुरू करतो आणि मग बाकी सगळे चालायला लागतं. म्हणजे मनुष्याच्या कडून ते एखादं बटन जे आहे ते दाबवून मग ती यंत्र चालतील, विमानं चालतील, गाड्या चालतील. म्हणजेच स्वतः जी वीज आहे ते कशी आहे? चेतनाधीन आहे, कोणाच्या तरी आश्रित आहे. तसं हे सारं विश्व चेतन परमात्म्याच्या अधीन आहे, त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. हे विश्व परमात्म्याच्या अधीन, म्हणजे जी परमात्मा सत्ता आहे ती चेतनच असली पाहिजे. आणि म्हणून परमात्मा सत्ता ही चेतन आणि स्वतंत्र आहे. त्याच्या अधीन हे विश्व कसं आहे? अस्वतंत्र आहे. विश्व अस्वतंत्र कोणाच्या अधीन आहे? तर त्या परमात्मा तत्वाच्याच अधीन आहे. तेच चेतन तत्व आहे, ते जसं चालविल तसंच विश्व चालतं. अंधारात माणसाला दिसत नाही, प्रकाशात दिसतं. पण गडद अंधारातही रात्रीच्या, जो गडद अंधार असतो रात्रीचा, तेव्हा मत्स्य, कच्छ म्हणजे कासव, सर्प, व्याघ्र, घुबड, ज्याला दिवाभित उलूक म्हणतात, अगदी दिवसाप्रमाणे व्यवहार करत असतात. ते कोणाच्या आधाराने? विज्ञानवादी म्हणतील का तो सूक्ष्मतर भौतिक प्रकाशच असतो म्हणून ते पाहू शकतात, परंतु हे खरं नाही. स्थूल सूक्ष्म कोणत्याही प्रकाशाचे ग्रहण करणारे जे नेत्र आहेत आणि त्या नेत्रात असणारी जी दृष्टी आहे म्हणजेच नेत्ररूप प्रकाश चेतन आहे. आणि त्यामुळे हे सगळे रात्रीच्या गडद अंधारातही बघू शकतात, मत्स्य, कच्छ, सर्प किंवा व्याघ्र, घुबड इत्यादी.
ते भगवंताने दिलेल्या नेत्रशक्तीमुळे, जी शक्ती प्रत्येक प्राणीमात्राच्या आत असते. नेत्रहीन कोणत्याही प्रकाशाच्या आधारे चालतो, पण त्यालाही एक वेगळी शक्ती परमेश्वराने दिली आहे, जी त्याच्या दुष्कर मार्ग थोडा तरी सुकर करते. प्रारब्धामुळे ती त्याची शक्ती म्हणजे नेत्रशक्ती कमी असेलही कुठेतरी, पण कुठेतरी दुसरी जाणीव त्याला मिळालेली आहे. त्याचे श्रवणेंद्रिय अधिक विशेषत्वाने काम करतं. स्पर्शाने तो बऱ्याच गोष्टी पटकन आकळू शकतो. हे त्याला अंतर्यामी असणाऱ्या आत्मस्वरूप प्रकाशाने मिळतं. म्हणजेच सर्व प्राणीमात्रांच्या सर्व अनुभवांचे सर्व प्रकाशन करणारा कोण आहे? तोच परमात्मा आहे, तोच श्री विष्णू होय. आणि म्हणून त्याला प्रकाशात्मा असं म्हटलंय. श्लोक 43, 277 नाम बघतोय. प्रतापनः. ओम प्रतापनाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की सवित्रादि विभूतिभिः विश्वं प्रतापयति इति प्रतापनः. म्हणजे सूर्य, सविता म्हटलंय म्हणजे सूर्य आदी आपल्या विभूतींनी विश्वाला जो तापवतो, प्रतापयति, म्हणून त्याचं एक नाम प्रतापनः असं आहे. त्याची ही औष्णिक शक्ती जी आहे ती प्रत्येक सजीव प्राणी मात्राच्या भोवती असलेल्या वातावरणास जीवनदायी शक्ती प्रदान करते. भगवंताच्या या औष्णिक शक्तीमुळे कठीण अशा या पृथ्वीतलास उष्णता मिळून सृजनाची शक्ती प्राप्त होते. या आधीचं नाम आपण बघितलं प्रकाशात्मा. प्रकाशात्मा म्हणजे तेजस स्वरूप. तेजाचे दोन व दुहेरी आविर्भाव आहेत. एक म्हणजे प्रकाश आणि दुसरा म्हणजे ताप किंवा उष्णता. तेजस स्वरूप परमात्मा प्रकाशही देतो आणि प्रतापनः म्हणजे प्रतापही देतो, म्हणजेच उष्णताही देतो. दाहक ज्याला म्हणता येईल असं औष्णही तो देतो. प्रकाश ही ज्ञानशक्ती होय आणि प्रताप व ज्वलन ही काय आहे? कार्यशक्ती आहे. म्हणजे ज्ञानशक्ती संपन्न असा तो कार्यशक्ती संपन्न होय. परमात्म्याचे हे विविध रूप आहे. हे अशा एकामागून एक नामामध्ये आपल्याला दिसून येत आहे. एका नामापुढे दुसरं नाम त्याच्याशी कधी कधी अधिक पूरक किंवा अर्थविशेष सांगणारे येते. त्यावेळी इथे सांगताना काहीतरी विशेष हेतू आहे हे लक्षात येतं. म्हणजे तो क्रम साभिप्राय म्हणायचा. काहींना तो क्रम साभिप्राय न वाटता सहजही वाटेल. अर्थात जसा ज्याचा दृष्टिकोन तसे त्याला दर्शन होते. विष्णू सहस्रनाम कसं आहे? हे कॅलिडिओस्कोपच आहे. पाहावे तेव्हा नवदर्शन. विष्णू सहस्रनामाचा उद्गाता भीष्माचार्य आणि ग्रथित ज्यांनी करून ठेवलं हे सगळं ते महर्षी व्यास. दोघंही कसे होते? महान मुनी होते. त्यांच्या मौन निसृत वाणीमध्ये त्यांच्या मनाचे आणि मननाचे अंतप्रवाह दृष्टीला दिसून येतात. मुनीचा व्यापक अर्थच हा आहे की मनन करतो तो मुनी किंवा मननात त्रायते असेही म्हटलं जातं. म्हणजे मंत्र मननात त्रायते म्हणजे मनन करून रक्षण केले जाते ते मंत्र. म्हणजेच हे कसे आहेत मुनी? मंत्रद्रष्टेही आहेत आणि मंत्रकार पण आहेत. ईश्वर, धर्म आणि सत्यासत्य आदीचा सूक्ष्म विचार करणारा त्याला काय म्हणतात? मुनी म्हणतात. मननशील महात्मा असं हे कोण होते? दोघंही, भीष्माचार्यही आणि महर्षी व्यास सुद्धा दोघंही मननशील महात्मा होते. परमात्मा कसा आहे सांगताना तो प्रकाशात्मा आहे, तसा तो प्रतापनही आहे. गीतेमध्ये याच दोन आविर्भावांना काय म्हटलंय? श्रीमत आणि ऊर्जित विभूती योगामध्ये म्हटलेलं आहे. ही जी विविध विभूती आहे ती भगवत तेजाची आहे असं गीतेमध्ये म्हटलंय. गीतेच्या 10व्या अध्यायातील शेवटचा श्लोक 41. स्वतः भगवंतानेच सांगितलंय, यद्यत् विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशु संभवम. शेवटच्या आधीचा श्लोक आहे. जी जी काही ऐश्वर्ययुक्त यद्यत् विभूती मत्सत्वम म्हटलंय, श्रीमत ऊर्जितम एव वा, जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे ती सगळी माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती आहे असं समज. असा हा परमात्मा तेजस्वरूप प्रकाशही देतो आणि प्रतापही देतो. म्हणजे दाहक आणि औष्णही असं देतो. म्हणजे जीवनदायी अशी शक्ती सुद्धा आपल्याला
प्रदान करतो, कार्यशक्ती देण्यासाठी, कार्यशक्ती संपन्न असा हा आपल्याला कार्यशक्ती करण्यासाठी प्रेरणाही देतो. असा याचं एक नाम प्रतापनः असं आहे. श्लोक 43 278 नाम बघतो आपण. रुद्धः. ओम रुद्धाय नमः. धर्मज्ञान वैराग्यादिभिः उपेतत्वात् रुद्धः. म्हणजेच धर्म, ज्ञान, वैराग्य, यश, ऐश्वर्य, सौंदर्य, औदार्य इत्यादी गुणांनी, हे षड्गुण श्री विष्णूचे आहेत असं म्हणतात. आणि त्या श्री विशेषणामध्येच हे सगळे षड्गुण आहेत. पण केवळ इतकेच नव्हे तर आणखीही अनेक गुणांनी तो संपन्न होय, असा तो रुद्ध असं म्हटलं जातं. रुद्धचा अर्थ आहे समृद्धी. तो स्वतः लक्ष्मीपती असल्याने नित्य सर्व ऐश्वर्याचा तो स्वामी होय. त्याचीच ही व्यक्त दशेला आलेली रूपे आहेत. परिपूर्ण वैभव तोच परमात्मा श्री विष्णू होय. सच्चित आनंद असं जे म्हणतात, त्या सतमध्ये ऐश्वर्य आणि श्रीही हा अर्थ दडलेला आहे. चित पासून ज्ञान आणि वैराग्य आणि आनंद पासून धर्म आणि यश हे भाव द्विगुणित झाले आहेत. आणि त्यामुळेच तो परमात्मा रुद्धः समृद्ध झाला आहे. परमात्म्याच्या षड्गुणांना, षट संपत्तीला भग असं म्हटलं जातं. आपण भगवद्गीता असं जे म्हणतो, भग म्हणजे यात 6 गुण आहेत जे आपण बघितले. धर्म, ज्ञान, वैराग्य, यश, ऐश्वर्य, सौंदर्य अशा या षड्गुणांनी युक्त. भगवत म्हणजे युक्त इशार्थरी असा हा परमात्मा षड्गुणांनी युक्त म्हणून त्याला भग म्हटलंय. तर साधकाची षट संपत्ती, त्याला काय म्हटलं जातं? साधकाच्या षट संपत्तीला भाग्य म्हटलं जातं. ज्याने भगवान भेटतो म्हणजेच शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि श्रद्धा ही साधकाची षट संपत्ती आहे. त्याला साधकाचे भाग्य म्हणतात. ज्याने भगवंत भेटतो, साक्षात्कार होतो म्हणून भाग्य साधकाचे. पण त्याच्याजवळ हे गुण हवेत: शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि मुख्य म्हणजे श्रद्धा. ही घेऊन हे षट संपत्ती साधकाजवळ असेल तर भगवंताचा साक्षात्कार होतो. आणि कोणता भगवंत? जो षड्गुणांनी युक्त आहे, भग आहे असा तो भगवंत. रुद्धी म्हणजे ऐहिक सुख समृद्धी आणि सिद्धी म्हणजे मोक्ष सिद्धी होय. भगवान या दोहोंचाही स्वामी होय. आणि म्हणूनच तो भगवान किंवा भगवत या षड्गुणांनी युक्त किंवा भगवंत या षड्गुणांनी युक्त असा झालेला आहे असं म्हटलं जातं. ऐश्वर्य हे भगवंताचे निजस्व आणि सर्वस्व आहे. धर्म आणि श्री हे रिद्धीमूलक युगलांग आहे. ज्ञान आणि वैराग्य सिद्धिमूल आहे. धर्मश्री रिद्धीमूल आहे, तर ज्ञान आणि वैराग्य सिद्धिमूल युगल आहे. दुसरं अंग त्याचं. पहिलं वामांग आहे, तर दुसरं दक्षिणांग म्हणायचं. धर्मश्री हे वामांग, तर ज्ञान आणि वैराग्य हे त्याचं दक्षिणांग आहे. आणि त्यातील षड्गुणांपैकी यश जे आहे, जे वरती आपण मगाशी बघितलं सुरुवातीलाच की धर्म, ज्ञान, वैराग्य, यश, यातलं जे यश आहे हे उभयांग परिपाक फलस्वरूप फलित होय. त्याचीही प्रभा होय. असं हे सुस्पष्ट सुंदर वर्णन केलेले आहे भगवंताचं. वृक्ष रूपाने बघितले तर भगवत वृक्षाचा ऐश्वर्य हा कसा आहे? मूलस्कंद होय. धर्म आणि ज्ञान त्याच्या शाखा आहेत. श्री आणि वैराग्य त्याच्या पुष्पसंभार आहे. आणि यश हा जनमन मोहून टाकणारा काय आहे? सौरभ होय. देहधारी जीवांच्या दृष्टीने रुद्धी आणि सिद्धी असा विभाग होतो, परंतु निर्गुण परमात्म्याच्या दृष्टीने दोन्हीही कसे आहेत? एकच आहेत. असा हा रुद्धः या नावाने प्रसिद्ध आहे. श्लोक 43 279 नाम बघतो आपण. स्पष्टाक्षरः. ओम स्पष्टाक्षराय नमः. स्पष्टम उदात्तम ओंकार लक्षणम अक्षरम अस्य इति स्पष्टाक्षरः. भगवंताचे ओंकार रूप जे आहे ते अक्षर स्पष्ट आणि उदात्त आहे म्हणून ते स्पष्टाक्षर आहे. परमात्म्याचे ते प्रख्यात ध्वनी प्रतीक अक्षर आहे. ओम गीतेमध्ये उल्लेख आहे.
की ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमांगतिम. गीतेचा 8वा अध्याय आणि 13वा श्लोक आहे की जो पुरुष ओम या एकाक्षर रूप ब्रह्माचा, परमात्म्याचा, जे त्याचं रूप आहे त्याचा उच्चार करीत, चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. संस्कृत भाषेमध्ये क्षर या शब्दाचा अर्थ आहे विनाशी, नाश पावणारे असा होतो. आणि अक्षर म्हणजे अविनाशी, त्याचा नाश होत नाही. हे सर्व जग कसं आहे, विनाशी जरी असले तरी ते परिपूर्ण, निर्विकार, सत्याचीच व्यक्त अवस्था आहे. परंतु आपली जाणीवेची साधने म्हणजे शरीर आणि मनबुद्धी ही अपूर्ण आहेत. आणि अपूर्ण साधनातून डोकावणारा जो अहंकार आहे तो त्या दिव्य सत्याचा अनुभव घेऊ शकत नाही. दिव्य सत्याचा अनुभव कधीही घेऊ शकत नाही. ज्यावेळी अहंकार जाऊन पूर्ण शरणागत अवस्था येते तेव्हा मन स्तब्ध, शांत अवस्थेपर्यंत जातं. तेव्हाच त्या परमतत्वाचे स्पष्ट आणि अक्षर स्वरूपात ज्ञान होते असं म्हणतात. खरं तर ओंकार हे अस्पष्टाक्षर म्हणता येईल. अस्पष्टाक्षर कारण त्यामध्ये अ, उ आणि म हे 3 सर्व वर्णाचे प्रतिनिधी लपलेले आहेत. म्हणजे कसे तर अ कसा आहे कंठ्य, कंठातून येतो. उ ओष्ठ्य, ओष्ठ्य याचा अर्थ ओठातून. म नासिक्य उच्चारण आहे. आणि हीच ती स्थानं आहेत की आदी, मध्य आणि अंतवर्ती असल्यामुळे सर्व वर्णांचे हे काय तिन्ही अ, उ, म प्रतिनिधी होतात. ओंकाराच्या उच्चारामध्ये आदी रूपात लेखनात अशी बेमालून एकवटलेली आहे की ती स्पष्ट दिसून येत नाही. म्हणूनच ओंकार कसा आहे अस्पष्टाक्षर म्हणता येईल. अ, उ, म स्वतंत्र ऐकायला येत नाहीत, तसं त्याचं रूपही वेगवेगळं दिसत नाही. आद्य भाग अ चा द्योतक आहे. शुंडाकृती जो आकार येतो ओंकार काढताना तो शुंडाकृती आकार उ चा द्योतक आहे. त्यावरील तारांकित चंद्रकोर म चा द्योतक आहे. पण ती अक्षरे ओंकारामध्ये बेमालून एकवटलेली असल्यामुळे नरूपमस्य तत्वोपलभ्यते म्हणजे याचं रूप कळतच नाही, दिसत नाही असंच म्हणावं लागतं. ओम हा जर अस्पष्टाक्षर म्हणावायचा मग स्पष्टाक्षर कोण तर सर्व वर्ण आणि त्या वर्णांपासून निर्माण झालेले वाङ्मय हे त्याचं रूप आहे. सर्व वाङ्मय कसं आहे भगवत रूप होय. अक्षराणाम मकारोस्मी गीतेच्या 10व्या अध्यायात म्हटलेलंच आहे भगवंताने. अक्षरातील अकार मी आहे. जसं समग्र वृक्ष दिसतो आपल्याला पण तो बीजाचीच काय अभिव्यक्ती होय, त्याप्रमाणे सर्व वाङ्मय वक्त्याची अभिव्यक्ती होय. म्हणून तो परमात्मा कसा आहे स्पष्टाक्षर आहे. एकमात्र वक्ता तो आहे आणि उक्त मात्र स्पष्टाक्षर काय आहे वाङ्मय आहे. जे सांगितलं गेलेलं आहे सगळं ते स्पष्टाक्षर काय वाङ्मय हे त्याचंच रूप आहे परमात्म्याचं. इथे कलध्वनी, कलध्वनी म्हणजे गोड आणि मधुर आणि वर्णध्वनी असा भेद करण्याची गरज नाही आहे. जशी पक्ष्यांची चिवचिव आम्हाला जरी अव्यक्त अस्पष्ट वाटली तरी पक्ष्यांना ती स्पष्ट आहे. स्पष्टाक्षरच होय. म्हणजेच काय ज्याचा आशय श्रोत्याला कळतो ते सर्व स्पष्टाक्षर होय. ज्याचा आशय कळत नाही ते सुव्यक्ताक्षर असूनही अस्पष्टच म्हटलं पाहिजे. अशा अव्यक्त गूढवाणीचा प्रतिनिधी आणि प्रतीक ओंकार होय. आणि म्हणून तो प्रत्येक मंत्रोच्चारापूर्वी म्हटला जातो. ओंकारसह ओंकारपूर्वक उच्चारलेलं अक्षर, शब्द वा वाक्य मंत्ररूप होय. आपण कसं म्हणतो ओम श्री परमात्मने नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणजे ओंकारपूर्वक ज्याचं उच्चारण केलेलं एखादा अक्षर असेल, शब्द असेल, वाक्य असेल ते सगळं कसं होतं मंत्ररूप होतं. ओम आधी जोडायचाच म्हणजे ते प्रत्येक हे मंत्ररूप होतं हे सांगितलेलं आहे. आणि त्यातील गूढ अर्थ सूक्ष्म, आधिभौतिक, आध्यात्मिक आहे. ही गूढता तेवढी निरखून ती मंत्राक्षरे प्रत्यक्ष, अवगम, निर्गुण गर्भ आणि सगुण पर बनवणारा जो स्पष्टाक्षर शब्द आहे तो म्हणजे कोण आहे हरी.
म्हणून आपण हरिही ओम असं प्रत्येक वेळेस म्हणतो. हरिही ओम श्री गणे ओम नमस्ते गणपते असं सुद्धा अथर्वशीर्ष म्हणताना म्हटलं जातं. ते त्यासाठी की जो सगुण पर, निर्गुण गर्भ आणि सगुण पर बनवणारा स्पष्टाक्षर शब्द म्हणजे हरी होय. अक्षर स्वरूपात ज्ञात होणारा, प्रतीत होणारा श्री महाविष्णू म्हणजेच कोण आहे? स्पष्टाक्षर. म्हणून त्याचं एक नाम स्पष्टाक्षर असं घेतलं आहे. श्लोक 43 280 नाम बघतो आपण. मंत्र. ओम मंत्राय नमः. ऋक् यजुः साम लक्षणो मंत्र. भाष्य करताना आदिशंकराचार्य म्हणतात की भगवान कसे आहेत? साक्षात ऋक् यजु म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामरूप जे मंत्र आहेत ते भगवंतच आहेत. किंवा मंत्र बोध्यत्वात् वा मंत्र, मंत्रांनी जाणण्यायोग्य. बोध्यत्वात् म्हणजे जाणण्यायोग्य स्वतः भगवानच असल्यामुळे मंत्र अशी संज्ञा त्यांना एक दिलेली आहे. म्हणजे जो स्वतःच वेदांमधील मंत्र स्वरूप आहे असा. वेदामधील उद्घोषित मंत्र हे असे साधन किंवा वाहन आहे की जे आपल्याला सरळ त्या साक्षात परमतत्वाच्या अनुभवापर्यंत नेऊ शकते. कित्येक वेळा हे मंत्र आणि त्यांचे ध्येय एकाच नावाने ओळखले जातात. मननात त्रायते इति मंत्र असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याचे योग्य तऱ्हेने मनन केले असताना तो तारतो, रक्षण करतो, तो मंत्र, अशी मंत्राची व्याख्या केलेली आहे. मनन करूनच ज्यांचा अर्थ लक्षात घ्यायचा ते अक्षर, तो शब्द, ते वाक्य म्हणजे मंत्र होय. मनन साधन तो मंत्र आणि मंत्रच मननाचे आलंबन म्हणून मननास प्रेरणा देत असतो. मंत्रच हा मननाचे आलंबन बनून मननास प्रेरणा देतो आणि चिंतनाचे मंतव्यही कोण आहे? तर तोच आहे, भगवंतच आहे. मनन क्रिया संपून सहज जपावयाचे जप्य जे आहे तेही तोच आहे. अशा प्रकारे मननपूर्व, मननगत आणि मननोत्तर अशा मननाला आतून बाहेरून व्यापून राहणारा जो परमात्मवाचक शब्द मंत्र तो कोण आहे? परमात्म स्वरूप असाच होय. आणि म्हणून परमात्म्याचे एक नाम मंत्र असं ठेवलं आहे. ज्याचा अर्थ लगेच प्रगट होतो तो मंत्र होऊ शकत नाही. तो गूढ असेल, गूढार्थ गर्भ असेल तरच तो मंत्र होईल. सहज अर्थ कळत असेल तर त्याला मंत्र म्हटला जात नाही. पण ज्यामध्ये गूढार्थ आहे तोच शब्द कसा आहे? मंत्र होय. परमात्म्याहून अधिक गूढ, गंभीर दुसरं काय असणार? म्हणूनच गीतेच्याही 10व्या अध्यायामध्ये भगवत विभूती सांगत असताना स्वतः भगवंतच म्हणतात, मौनै चैवास्मि गुह्यानाम. म्हणजे गुह्य गोष्टींमधील गुह्य असं काय आहे? मौन, ते मीच आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक जो मौन तो मीच होय अशी विभूती सांगताना भगवंतच म्हणतात. मौनच मंत्राचा काय? गर्भ होय. ओम हा सर्वात मोठा मंत्र होय. त्याला ज्येष्ठ राजम ब्रह्मणाम म्हणजे सर्व मंत्रांचा, वेदवचनांचा, देवस्तुतीचा जो आद्य आहे, प्रथम आहे, धुरी आहे आणि धुरीणही आहे तोच असं म्हटलेलं आहे. ओम सर्व मंत्रांहून कसा आहे? गूढ आहे. सर्व वेदांहून अधिक बोलका आहे. समग्र वर्णन करणाऱ्या सर्व स्तोत्राहून अधिक समग्र आणि परिपूर्ण ओम आहे. इतकं असूनही तो कसा आहे? अतिसंक्षिप्त आहे, केवळ एकाक्षर. ओम कसं आहे? अतिसंक्षिप्त, केवळ एकाक्षर आहे. शब्द ब्रह्माचे प्रतीक ओम या अभिनव वर्णसमुच्चयाने तत्ववेत्यांनी प्रस्थापिलेले आहे. ओम मध्ये किती वर्ण आहेत? तर 3 वर्ण आहेत, अ, उ आणि म. या 3 नादलहरींनी सर्व जग कसं आहे? गुंडाळलेलं आहे. अकार जो आहे म्हणजे उत्पत्ती, उकार म्हणजे स्थिती आणि मकार म्हणजे लय. तसंच अ मध्ये स्थूल जगत, उ मध्ये मानस जगत आणि म मध्ये ज्ञान जगत. नादबिंदू जो वर आहे ते परमात्म्याचं प्रतीक आहे. जसा खडीसाखरेचा खडा म्हटलं की त्याचा आकार कळतो आपल्याला, म्हणजेच स्थूल स्वरूप काय ते दिसतं खडीसाखरेच्या आकारावरून. त्याची गोडी कळते, म्हणजेच मानस जगत आहे ते. कारण
ते दिसत नाही आहे, गोडी जी आहे ती दिसत नाही आहे, पण कळते की हा गोड आहे. हा खडा जो आहे हा चाखल्यानंतर गोड आहे, म्हणजे मानस जगत म्हणतात त्याला. आणि म म्हणजे ज्ञान जगत. अ बघितला आपण, अ म्हणजे स्थूल जगत. तसं खडीसाखरेचं उदाहरण घेऊन बघितलं की तो आकार कळतो. उ म्हणजे मानस जगत, त्याची गोडी कळते, दिसत नाही पण कळते. आणि म म्हणजे ज्ञान जगत, म्हणजे खडीसाखरेचा जो पांढरेपणा आहे तो आपल्याला दिसतो, म्हणजे याचं ज्ञान होतं की हा पांढरा आहे, पांढरा आहे का काळा आहे का हिरवा आहे, हे जे आहे ज्ञान हे कळतं. म्हणजे खडीसाखरेचा पांढरेपणा कळतो, ती जी पांढरी आहे ते ज्ञान होतं. म्हणजेच आकार कळतो म्हणजे स्थूल जगत कळतं, गोडी म्हणजे मानस जगत, आणि रंगरूप म्हणजे ज्ञान जगत, हे सर्व एका खडीसाखरेच्या खड्यामध्ये कळतं आपल्याला. किंवा एका बीजामध्ये वृक्ष आहे, दिसत नाही तो वृक्ष, पण त्या वृक्षाचे अस्तित्व नाकारता येत नाही. तसंच ओम या एकाक्षरामध्ये परब्रह्माने निर्मिलेलं हे स्थूल जगत, उत्पत्ती, स्थिती आणि लय कळतं. मानस जगत दिसत नसलं तरी ते जाणवतं. या सगळ्यांचं ज्ञान मकारावरून अनुभवता येतं, साक्षात्कार होणं होय याला म्हणतात. आणि म्हणून ओंकार हा नादध्वनी उच्चारताच त्याची अनुभूती घेता येते. जे काही शुभकर्मे करून त्यामध्ये दोष राहत नाही, जे काही आपण शुभकर्म करू त्यामध्ये दोष राहत नाही ओंकाराचा उच्चार केला तर. याच्या उच्चारणाने त्या परमतत्वाचं समग्र दर्शन डोळ्यासमोर ठेवून त्या रहस्याशी मन जोडून नेहमी कर्म करावीत. ब्रह्मवादी जे असतात ते अशीच प्रशस्त कर्म करत असतात. गीतेच्या 17व्या अध्यायामधील 24-25 या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की तस्मादमित्युदाहृत्य यज्ञदान तपक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिनाम. ब्रह्मवादी जे असतात ते तस्मात ओम इति उदाहृत्य वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्रांनी सांगितलेल्या सगळ्या यज्ञ दान तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ करतात. ब्रह्मवादी जे असतात हे जे असतात हे या यज्ञ दान तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच कुठल्याही कार्याला त्या क्रियांना आरंभ करत असतात. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षीभिः. आणि मग तत् नावाने संबोधले येणारं सगळं परमात्म्याचं जे आहे, ओम तत्सदिती जे आपण म्हणतो ते सर्व परमात्म्याचंच आहे. या भावनेने फळाची इच्छा न करता मग नाना प्रकारचे यज्ञ तप दानरूप क्रिया करण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून हे सगळं केलं जातं. कोण? तर मोक्षकांक्षीभिः क्रियन्ते. ज्यांना मोक्षाची इच्छा असते ते मग अशा प्रकारच्या त्या क्रिया केल्या जातात. कल्याणाची इच्छा करणारे हे जे लोक असतात ते अशा प्रकारच्या क्रिया करतात. परंतु वरचा जो श्लोक आपण बघितला तो ओम या अक्षराचा उच्चार करूनच हे जे लोक आहेत हे यज्ञ दान तपक्रिया करीत असतात. किंवा सगळी प्रशस्त कर्मसुद्धा ओम याचं उच्चारण केल्यानंतरच करत असतात. हे सगळे प्रशस्त कर्मच आहेत, यज्ञ दान तप सगळे. यांना प्रशस्त का म्हटलंय एखाद्या वेळेस आपण बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय यासारखे मंत्र आत्मसाक्षात्कार करून देण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. परमात्म वाचकता, गूढता, परमपावनता, सिद्धिदायकता इत्यादी सामर्थ्यामुळेच मंत्र म्हटला जातो. वेदाक्षरे अशी मानली म्हणून त्यांना काय म्हटलंय? मंत्र ही पदवी मिळालेली आहे. भगवंत स्वतःच मंत्ररूप होय. मागचे स्पष्टाक्षर आपण बघितलं जे 279 नाम आणि आता हे 280 नाम मंत्र हे दोन्हीही व्यावर्तक आणि पूरक नाम आहेत, जोड नाम आहेत. आणि काही ठिकाणी तसं म्हटलं जातं की अमंत्रम अक्षरम नास्ती, म्हणजे कुठलंच अक्षर मंत्र नाही असं नाही. प्रत्येक अक्षर हे मंत्र म्हणूनच बघितलं जातं. मंत्रनाम खूप विस्ताराने बघता आले आपल्याला, किंवा याहीपेक्षा अधिक बघता आलं असतं, पण वेळेच मर्यादा आपण म्हणून तेवढंच बघितलेलं आहे. श्लोक 43 281 नाम बघते आपण. चंद्रांशुः ओम चंद्रांशवे नमः. संसार तापतिग्मांशु तापतापित चेतसाम
चंद्रांशिरिवाल्हाद करत्वात् चंद्रांशुः. म्हणजेच भाष्य करताना आदिशंकराचार्य म्हणतात की संसार तापरूप सूर्याच्या, संसार तापदिग्मांशू, संसार तापरूप सूर्याच्या तापाने संतप्त चित्त पुरुषांना, तापतापित चेतासा म्हटलंय, चेतसा म्हणजे असे संतप्त चित्त पुरुषांना चंद्रांश इव आल्हाद करत्वात, चंद्रमाच्या किरणांसमान आल्हादित करणारा तो आहे. कोण? तर परमात्मा. म्हणून परमात्म्याचे एक नाम कसं आहे? चंद्रांशू. चंद्रांशू म्हणजे चंद्रकिरण हे वनस्पतींवर पडतात, त्यावेळी वनस्पतींमध्ये पोषक तत्वे भरतात. ते परमात्म्याच्याच मुळे भरतात. मी चंद्रकिरणरूपी सोम होऊन सर्व वनस्पतींचं पोषण करतो, असं भगवंतानीच 15व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकात म्हटलंय की पुष्णामी चौषधी सर्वास सोमो भूत्वा रसात्मकः. भगवंत म्हणतात की मीच रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचं पोषण करतो. रसात्मक म्हटलंय म्हणजे रसरूप अर्थात अमृतमय असे. चंद्रकिरण, अंशूचा अर्थ किरण, चंद्रकिरण होऊन मीच ते सगळ्यांचं वनस्पतींचं पोषण करतो. औषधी वनस्पती पुन्हा म्हटलेलं आहे. परमेश्वर त्या त्या जीवांच्या जीवनशक्तीचं पोषण करून त्यांचं रक्षण करतो. हे जरी रक्षण करतो, धारण करतो, सगळंच आहे या ठिकाणी. हे जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा चंद्र शीतल आल्हादकारक आहे. त्याची जी चंद्रिका आहे सर्वांना ती कशी सुखावह होते. परमात्म्याचे शील तसेच लोकवल्लभ आहे. त्याची अद्वेष, मैत्री, करुणा इत्यादी कसे आहेत? प्रेरणादायक आहेत. त्याचं रूप मनोहर आहे. अवतार रूपातील श्रीराम कृष्ण यांना प्रीती रसायनम नयनयोः आनंदम चेतसः असं म्हटलेलं आहे. डोळ्यांना सुखवणारे आणि हृदयाला आनंद देणारे असे हे दोन्ही रूप आहेत, श्रीराम आणि कृष्ण. म्हणून तर नुसतं कधी श्रीराम म्हणत नाही, श्रीरामचंद्र असं म्हटलं जातं. तो चंद्रवत आहे, रमणीय आहे. परमात्म्याचे सर्व किरण चंद्रिका रूप प्रसादवर्षी आहे. चंद्राचं तेज कसं आहे तर शीतल आहे. तसे हा तेजही आहे पण दाहक नाही. रसप्रद आहे, पोषक आहे. सूर्यकिरणे रस शोषून घेतात तर चंद्रकिरणे रस परिपोष करतात. क्षुधा तृषा हरे निज भाव जेणे तरे ते जीवन दिधले बाप रखमा देवी वरे असं अभंगांमध्ये म्हटलेलं आहे. असे हे परमात्मा चंद्रांचे आणि त्यांच्या अमृत किरणांचे वर्णन ज्ञानदेवांनी ठीकच केलंय. चंद्रांशत्व म्हणजे काय तर मातृत्व होय. चंद्राची वत्सलता जिथे जिथे प्रगटली आहे तिथे तिथे चंद्रांश आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मातेची या खांदी बाळ नेणे शिण भावना त्या भिन्न मुंडाविया. म्हणजेच तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आपण चंद्रांश परमात्म्याला चकोरवत भजावे. थोडक्यात काय, चंद्रांशचा तात्विक किंवा व्यावहारिक अर्थ बघितला तर चंद्राचं सौंदर्य आपल्या मनामध्ये जी शांतता संतोष निर्माण करते ते खरोखरच त्या परमात्म्याच्या शांततेचे प्रतिबिंबच नाही का. असं हे परमात्म्याचं आणखी एक नाम आपण बघितलं, चंद्रांशुः. श्लोक 43 282 नाम बघतो आपण. भास्कर द्युतिः. ओम भास्कर द्वितीये नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की भास्कर द्वितीः साधर्म्यात भास्कर द्वितीः असा एक शब्द तयार झालेला आहे, नाम तयार झालं आहे. सूर्याच्या तेजा समान. भास्कर म्हणजे सूर्य, भास्कर द्युती म्हणजे सूर्याच्या तेजा समान. साधर्म्यात म्हटलं ना समान, सूर्याच्या तेजा समान धर्म असल्यामुळे भास्कर द्युती असं त्याचं एक नाम आहे. सूर्यवत प्रखर तेजस्वी हे फक्त आपल्याला समजण्यासाठी आहे. खरं तर सूर्यालाही तोच प्रकाशित करतो, तेज देतो, पण आपल्याला दिसतो तो सूर्य, म्हणून ते समजवण्यासाठी म्हटलं की सूर्याच्या तेजा समान धर्म असल्यामुळे. यदादित्य गतन तेजो विद्धी मामकम. 15व्या अध्यायात भगवंतांनीच म्हटलंय की जे सूर्याला मिळालेलं तेज आहे ते माझंच आहे असं समज. सूर्य हा सूर्यमालेतील केंद्रबिंदू असून
अनंत काळापासून सर्व शक्तींचा आदी स्रोत आहे. पृथ्वीवरील प्राणी मात्र शक्ती आणि जीवन सूर्यापासूनच मिळतं. सूर्या वाचून खरं तर जीवन अशक्यच आहे, परंतु जीवनात कुठलाच अधिक्षेप न करता स्वतःच्याच ठिकाणी राहून सूर्य सर्व जीवनास आश्वासन आणि आशीर्वाद देतो. तसा परमात्मा अलिप्त राहून केवळ स्वतःच्या अस्तित्व मात्रे करून सर्व प्राणी मात्रास आशीर्वाद देतो. त्यांचं भलं व्हावं हे चिंतित असतो. त्यांना त्यांच्या कर्माची फळे देऊन त्यांना शिकवून अनुभवून आपला जीवन विकास करावा आणि नराचं नारायण होण्याची इच्छा धरावी, यासाठी तो चंद्रांशू बनून मातेप्रमाणे सौम्य वत्सल प्रेमळ उदार असतो. तर या चंडांशूप्रमाणे म्हणजेच भास्करज्योती चंडांशूप्रमाणे चंडांशू बनून पित्याप्रमाणे तो भास्कर गुणांनी प्रखर आणि कडकही होतो. या आधीचं नाम आपण चंद्रांशू बघितलंय आणि हा भास्कर ज्योती म्हणजे चंडांशू म्हटलं याला. दोन्ही अर्थाने इथे त्याचा अर्थ बघितलेला आहे. म्हणजे हा जणू त्यांच्या कर्मांची जीवाच्या कर्माची फळं देऊन त्यांना शिकवून अनुभवून आपला जीवन विकास त्यांनी करून घ्यावा आणि नराचा नारायण होण्याची इच्छा धरावी, यासाठी तो सातत्याने त्यांना प्रेरणा देत असतो. आणि म्हणून चंद्रांशू बनून मातेप्रमाणे सौम्य वत्सलही बनतो, उदारही बनतो आणि चंडांशू बनून पित्याप्रमाणे तो प्रखर आणि कडकही असतो. जीवांचे दुर्वर्तन दुर्वृत्ती दुर्विचार सहन करू शकत नाही, म्हणून अपराधांची क्षमा करीत नाही. हे मात्र खरं, तो त्यांच्या अपराधांची त्यांना शासन देतोही, कारण त्यांचे दुर्वर्तन दुर्वृत्ती आणि दुर्विचार यासाठी त्यांना ते शासन असते. न्यायनिष्ठुरही बनतो, न्याय शासन करतो. मनुष्य मार्ग सोडून चालू लागला की मग त्या कृतीने तो आपल्या कृतीने ध्येयापासून आपोआप दूर जातो. यातच न्याय शासन आहे. मग करावे तसे भरावे, या न्यायाने मग फळ मिळणारच. निंबाचे बी पेरावे आणि आंबा अमृत फळ यावे, हे कसं शक्य होईल? हे विवेक बुद्धी जागृत असेल तर लक्षात येईल. पण आंबा पेरला तर आंब्याचे मधुर फळ अमृत फळ तुम्हाला मिळेलच. ईश्वराच्या शासनाचा अचूकपणा चुकणाऱ्या जीवांना कडक वाटला तर तो ईश्वराचा काय दोष? ईश्वर दया करतो, तोच त्याचा न्याय होय. न्याय हीच त्याची दया आहे. धर्माचा सरळ मार्ग त्याने करून दिला आहे. त्यावरून चालण्याचे किंवा त्यापासून दूर जाण्याचे स्वातंत्र्य त्याने प्रत्येक जीवाला बहाल केलं आहे. ही त्याची दया आहे. प्रत्येक जीव याचा अर्थ मनुष्य मात्रांना जास्त त्याचं शासन मिळतं किंवा चांगलं फळही मिळतं. म्हणून त्यावरून चालण्याचे किंवा त्यापासून दूर जाण्याचे स्वातंत्र्य जीवाला बहाल केलं आहे त्यांनी, आणि हीच त्याची खरं दया आहे. अशा प्रकारे हा चंद्रांशू आहे, दयाशील आहे. तसा हा चंडांशू राहून न्याय शासन करणाराही आहे. भास्करद्युती हा स्वतःच्या अस्तित्व मात्रे करून सर्व प्राणी मात्रास आशीर्वाद देतो. आणि तोच कसा आहे? जीवन सूर्य आहे. तोच सर्वांतर्यामी आत्मरूपाने राहतो. तोच महाविष्णू होय, शक्ती आणि तेज देणारा. म्हणून महाविष्णूंचं एक नाम भास्करद्युती असं आहे.